नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. विषय आहे एस टी महामंडळाचा आणि खरंच बोलताना क्यू येते की एस टी कशा प्रकारे हे चालवतात. म्हणजे लाल परी जरी रस्त्यावरती धावते जनतेचा विश्वास घेऊन, पण आतमध्ये ती कुसते भ्रष्टाचाराच्या सावलीत राहून. विषय भ्रष्टाचाराचा आल्यानंतर एस टी महामंडळ आजही त्याला अपवाद नाही आहे. कारण की एस टी महामंडळाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळा झालेला आपण ऐकलंय. टायरचा घोटाळा असेल, डिझेलचा घोटाळा असेल, हे जनरली सगळ्यांना माहिती आहे की टायरचा घोटाळा होतोय, डिझेलचा घोटाळा होतोय किंवा भाड्यांचा घोटाळा असेल, माहिती आहे. पण नव्याने ज्या भ्रष्टाचाराची मला उकल झाली तो भ्रष्टाचाराचा एक शिरोमणी आहे, तो म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या भरतीमध्ये होणारा घोटाळा. होय, मी जाणीवपूर्वक विधान करतोय की एस टी महामंडळाची सुरक्षेची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या लोकांच्या भरतीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार होतोय, घोटाळा होतोय. बरं, याचं कारण काय की सुरक्षा रक्षक मंडळ जे शासनाचं मंडळ आहे, सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड सांगलीला किंवा इतर डेपोंना पोहोचवण्याचं काम करतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाकडून गार्ड घेणं बंधनकारक असताना सांगली जिल्ह्यामधील हे एस टीचे अधिकारी मात्र निद्रिस्त अवस्थेत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो की आपण घेताना गार्ड महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ यांचं बोर्ड आहे, सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडून घ्या, परंतु ते घ्यायला नकार देत आहेत. पण का नकार देत आहे? कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्डांनी आमच्यावर करार केला पाहिजे. वास्तविक खरी उकल ही आहे की त्यांचं कमिशन बंद होणार आहे. हो, माझा थेट आरोप आहे. कारण की आज जे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याकडे काम करतायत आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे सिक्युरिटी गार्ड आहे ह्यांच्या पगारामध्ये अंतर आहे. बरं, हे अंतर किती असावं? तर आज विनाकारण एस टी महामंडळावरती 28 लाखाचा जादा बोजा पडतोय. बरं, हा पडतो कोणामुळे? या अधिकाऱ्यांच्या नाकारत्यापणामुळे. वारंवार आम्ही त्यांना भेटलो, तिथले सुनील भोकरे असतील, प्रवीण पाटील आहेत कामगार अधिकारी, किंवा नानासाहेब खाडे असतील आस्थापनाचे प्रमुख, यांना वारंवार भेटलं आणि सांगितलं की शासनाचे गार्ड तुम्ही घ्या, पण ते घ्यायला तयार नाहीत. कारण की त्यांना कमिशन सुरक्षा रक्षक मंडळ देत नाही. मुद्दा वादाचा आहे पण योग्य आहे. गेल्या 10 वर्षापासून 4 करोडपेक्षा जास्त किमतीचं आज एस टी महामंडळाचं नुकसान अधिकाऱ्याने आपल्या नाकर्तेपणामुळे केलंय. आम्ही प्रत्येक वेळी म्हटलं की सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड घ्या, तर ते म्हणतात तुम्ही मंत्र्याकडून शिफारस आणा. किती बेअक्कल आणि अक्कलशून्य अधिकारी आहेत हे, की ते म्हणतात की मंत्र्याकडून शिफारस आणा. म्हणजे त्यांना माहित आहे की सामान्य नागरिक किंवा एखादी संघटना मंत्र्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आम्ही जेव्हा म्हटलं की आम्ही मंत्र्याकडून पत्र आणतो, त्यावेळी हे अधिकारी म्हणतात की मंत्र्यांनाही या आमच्या 10 लाखामधला एक सर्टन हिस्सा, काही हिस्सा द्यावा लागतो. माझा प्रश्न आहे, प्रताप सरनाईक साहेबांना मी पर्सनली ओळखतो, कारण ज्या ठाण्यामध्ये राहतात त्या ठाण्यामध्ये माझा जन्म झाला आहे, की प्रताप सरनाईक साहेब कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाही. पण भोकरे साहेबांचंही विधान, प्रवीण पाटलांचं विधान हे फार वेदनादायी आहे की खालपासून वरपर्यंत सगळी सिस्टम करप्ट झालेली आहे आणि प्रताप सरनाईकांनाही या 10 लाखामधला शेअर द्यायला लागतो. बुद्धीला पटत नाही, मनाला वेदना होतात. कारण प्रताप सरनाईक एक उमदं व्यक्तिमत्व आहे आणि चांगले मंत्री आहेत आणि चांगल्या प्रकारे एस टीला पुढे नेण्याचं काम करतायत. पण हे खालचे अधिकारी मंत्र्याबद्दल असे का म्हणतायत? ते म्हणतात की मंत्र्यावर आमचे हितसंबंध आहेत, त्यांच्या पीएला असतील, ओएसडीला पैसे द्यायला लागतात. अतिशय निंदनीय बाब आहे. या गोष्टीचा आपण निषेध व्यक्त केला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. या अधिकाऱ्यांची तक्रार मी प्रताप सरनाईक साहेबांना करणार आहे. माझ्याकडे त्या शेकडो पुरावे आहेत की त्यांनी वारंवार सांगितले की प्रताप सरनाईक साहेबांना यातला शेअर द्यायला लागतो आणि मंडळाला आम्ही फाट्यावरती मारू शकतो. कुठल्याही संघटनेत दम नाही की ती ही आमची पैशाची रचना तोडू शकतो. मला वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे त्या अधिकाऱ्यांना. या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी बसल्याशिवाय लोकांनी त्याला अक्षरशः चपला मारावी अशी वेळ हे येऊन देत आहेत. हे काय करतायत? ग्रामीण भागातील जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे सिक्युरिटी गार्ड आहेत, जी काहीतरी 14, 15, 16 हजारावरती ते काम करतील,
त्यांचा जॉब हे राहून घेत आहेत. अतिशय दुर्दैवी निंदनीय बाब आहे. त्यामुळे आगामी काळात एस टी महामंडळाच्या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या लढ्यामध्ये आम्ही सगळे उतरणार आहोत. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ असेल, आमची सुरक्षा रक्षक महासंघाची संघटना असेल, मी स्वतः भारतीय जनता पार्टीतर्फे निवेदन देणार आहे. हे सरकार नरेंद्र मोदींचं आहे केंद्रात, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आहे. भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही. ना खाऊंगा भोकरे साहेब, ना खाऊंगा प्रवीण पाटील साहेब, खाडे साहेब, ना खाऊंगा ने खाणे दूंगा. इथून पुढं तुमच्या भ्रष्टाचाराची प्रत्येक प्रकरण आम्ही डेपोमध्ये जाऊन बाहेर काढणार आहे. कशा स्वरूपाची भाड्याची लुटमार होते, कशा प्रकारे एस टीमध्ये व्यवस्था असते, त्या एस टीच्या मध्ये कशा प्रकारे एस टी स्वच्छ करण्याचं, डेपो स्वच्छ करण्याचं कॉन्ट्रॅक्टमध्ये कशा प्रकारे पैसे खाल्ले जातात, हे आम्ही सगळं चव्हाट्यावर आणणार. कारण की तुम्ही गरीब शेतकऱ्यांच्या मुलावरती अन्याय करताय, त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेताय. जनता तुम्हाला माफ करणार नाही. पण भारतीय जनता पार्टीतर्फे मी त्या शेतकऱ्यांच्या मुलासाठी जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा म्हणून रस्त्याची लढाई लढणार आहे. या लढाईला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. धन्यवाद.